नमस्कार सगळ्यांना. बघूनच तोंडाला पाणी सुटलं की नाही, असं पावसाळ्याचे दिवस आणि असं गरम-गरम सगळे पकोडे वगैरे खायला छान वाटतं. म्हणून मी आज बनवले घरीच असे ब्रेडचे पकोडे. तर मी इथं त्यासाठी साहित्य घेतलेलं आहे. 2 चमचे बेसन पीठ, त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं, थोडंसं लाल तिखट, हळद, धना पावडर, जिरा पावडर, गरम मसाला आणि खायचा सोडा. हे सगळं मिश्रण एकत्र करून आपल्याला थोडं-थोडं पाणी घालून ह्याचं बॅटर बनवायचं आहे. हे बॅटर आपल्याला जास्त घट्ट किंवा जास्त पातळसुद्धा बनवायचं नाही. वरून थोडी कोथिंबीर घातली आणि हे बॅटर असं एकदम छान तयार करून घेतलं. तर बॅटर आपलं 5 मिनिटात तयार झालं आणि आता इकडे मी 4 ते 5 ब्रेड घेतलेले आहेत आणि ह्याचे काप करून घ्यायचे आहेत. तर मस्त आपले ब्रेडचे काप करून घेतलेले आहेत. इकडं तेल गरम करून ठेवून तर आपला ब्रेड पकोडा आता तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवूया. तर ह्या भिजवलेल्या बेसनच्या बॅटरमध्ये ब्रेड असा वर-खाली भिजवायचा आणि गरम-गरम तेलामध्ये असा सोडायचा. तर एका वेळेला 2 असे पकोडे मी ह्यामध्ये सोडलेले आहेत. मस्त आपला गरम-गरम पकोडा तयार झालेला आहे. तर मस्त असा पकोड्याचा वास आलेला आहे आणि दिसायला सुद्धा खूप छान झालेला आहे पकोडा. तर तुम्ही सुद्धा माझ्या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा आणि पावसाळ्याच्या दिवसात अशी मजा घ्यायला काही विसरू नका. तर माझ्या पद्धतीने नक्की एकदा बनवून बघा. तर याच्यासोबतच खायला मी गरम-गरम चहासुद्धा केलेला आहे आणि मुलांना आवडतं म्हणून सॉससुद्धा दिलेलं आहे. तर तुम्हाला कशासोबत खायला आवडतं नक्की कमेंट करा आणि माझ्या पद्धतीने ही रेसिपी नक्की ट्राय करा.